लेवलला तो शिरला तरी तो त्याची प्रगतीच होती आर्थिक. आपण जनतेला इतके उल्लू समजतो का की, आणि असं का होतंय? म्हणजे आता तू तरुण आहेस आणि तू कसं बघतोस याच्याकडं की इतकं सगळं खोटारडेपणाचं सगळा वावर आपला, तोंड देखलेपणानं आपण सेक्युलरिझमच्या गप्पा करतो, तोंड देखलेपणानं आपण घोषणा देतो, तोंड देखलेपणानं आपण म्हणजे ते सगळं विनोदी प्रहसन असावं अशा पद्धतीचं जे आहे की पायऱ्यांवर बसायचं, घोषणा द्यायच्या आणि ते झालं की ही करत हात मग एकमेकांना टाळ्या देत आत जायचं. ह्याच्यात कसला विरोध असतो? ह्याच्यातनं आपण कुणाला फसवतो? ह्याच्यातून आपण समाजाची, आपल्या मतदारांची, राज्याची काय त्याच्यातनं प्रगती साधतो? तू कसं बघतोस ह्याच्याकडं? एक गोष्ट नक्कीच, एक फर्स्ट टाइम आमदार असल्यामुळे जी माझी अपेक्षा होती की जे भाषणं ऐकायला मिळतील, ज्या पद्धतीचं राजकारण बघायला मिळेल, तसं अर्थात या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मी त्याचं बरोबर ऑपोजिट त्याची बाजू बघितलेली आहे. तुम्ही जे म्हणता ते खरं आहे की खूप वेळा असं होतं की साधारणपणे कोणीतरी एकदम चांगलं भाषण एकाच्या विरोधात ठोकतो आणि बसल्यानंतर मग काहीतरी जोक सुरू होतात. ह्याच्यात दोन्ही बाजूनी तुम्ही बघणं गरजेचं आहे. एक आहे जी आमची बाजू आहे, जी आम्ही विरोधी पक्षात आता बसलेलो आहे, आणि जेव्हा आम्ही सत्ताधारी होतो तेव्हा पण हीच भूमिका होती की राजकारण करत असताना तुम्ही आणि आम्ही विचारधारेने वेगळे असू शकतो, पण गरज नाही की ती दुश्मनी झाली पाहिजे. गरज नाही की रात्री तुमच्या घरी मी ईडी पाठवीन की IT पाठवीन. ही भाजपची बाजू नक्की आहे. तुम्ही किती ते विष पेरता हे एक आहे. पण दुसरी बाजू म्हणजे जर तुम्ही माझी भूमिका गेल्या 2.5 वर्षात असेल किंवा त्याच्या आधीच्या पण काळात असेल बघितली असेल आमदार म्हणून, 2.5 वर्षात मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा घाणेरडं राजकारण कधीही केलं नाही. जे काही माझे ट्विटर किंवा सोशल मीडिया असेल किंवा इंटरव्ह्यूज असतील, घाणेरडं राजकारणाबद्दल मी एक शब्द काढला नाही आणि मी काम करत राहिलो, कामाबद्दल बोललो. गेल्या 2.5 वर्षामध्ये जिथे जिथे मी सरकारला धारेवर धरलेलं आहे, मला तुम्ही एक गोष्टही सांगा जिथे मी बॅकट्रॅक केलेलं आहे किंवा कुठेही सेटल केलेलं आहे. रस्त्याचा 6,500 कोटीचा घोटाळा काढला, स्ट्रीट फर्निचरचा 253 कोटीचा घोटाळा काढला, आता मी लोकायुक्तमध्ये केस चालवते त्याची, ब्युटिफिकेशनचा घोटाळा काढलेला आहे, अनेक घोटाळे जे काढलेले आहेत. मी मला कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे करून निरोप येत असतो इकडून तिकडून की आदित्य मला भेटायचं आहे, आम्हाला भेटायचं आहे, तुमच्याकडे आम्ही खूप अपेक्षेने पाहतो. मी चांगल्या अपेक्षा तशाच ठेवा, पण मी लोकांची अपेक्षा भंग करणार नाही, कारण मी सेटल होणारला नाही आहे आणि म्हणून मी ते आरोप मागे घेतले नाही आहेत. मी जिथे जिथे ज्या कॉन्ट्रॅक्टरला, आणि कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध वाद पण नाही आहे माझा, खूप वेळा असं असतं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेतं कोणतरी आमदार किंवा आमच्यामधलं आणि मग पुढे बोलणी वगैरे होऊ शकतात, मला माहित नाही. पण मी जर आपण पाहिलं असेल प्रत्येक पत्रकार परिषदेत एका सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचं नाव न घेता BMCला जिथे धारेवर धरायचं असेल, जिथे सरकारला धारेवर धरायचं असेल धरलेलं आहे, सेटल झालेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाऊसमध्ये पण जी माझी अपेक्षा असते, हाऊसमध्ये ठीक आहे राजकारण हे बाहेर चालू असतं, आरडाओरडा आम्ही मंचावरनं करत असतो, सभेतून करत असतो, पण हाऊसमध्ये जसं भाषण व्हायला पाहिजे किंवा जे प्रश्न मांडायला पाहिजेत. आपण पाहिलं असेल मागच्या पण अधिवेशनात मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर प्रश्न विचारला होता, त्याच्यावर कायदा आपण करत आहोत की नाही, आधारमध्ये घोटाळा झालाय की काय झालं मला माहित नाही, पण 80 कोटी नागरिकांचे, भारतीय नागरिकांचे आधार डेटा लीक झालाय. किती प्रश्न दाखवलं. आणि सत्य परिस्थिती आज जसं आपल्याला राजकारणी खूप लोक असे वाटतात की विकाऊ झालेले आहेत किंवा दिखाऊ झाले आहेत, असं प्रेसबद्दल पण बोललंच जातं. म्हणजे गोदी मीडिया नावाची टॅग झालेलं आहे आणि ते नॅशनल मीडियाबद्दल आहे. मी म्हणत नाही इकडचं आहे, कारण इकडे मी जे प्रश्न मांडलेले आहेत खूप वेळा महानगरपालिकेला बॅकट्रॅक करायला लागले मी आरोप केल्यानंतर, कारण मी डॉक्युमेंट सहज करतो आणि सगळे असे डॉक्युमेंट दाखवतो की मी स्वतः पण बॅकट्रॅक नाही करू शकत. म्हणून प्रिन्सिपल राजकारण हे करणं जरुरी आहे. त्याच वेळी मनात विष नसणं किंवा बदल्याची भावना नसणं हे पण गरजेचं आहे. म्हणजे आता काय झालं राजकारण, तुम्ही माझ्या विरोधात बोललात तुमची सिक्युरिटी काढतो, तुम्ही माझ्या विरोधात बोललात तुमच्या घरी ITची नोटीस पाठवतो. आणि हे नुसतं राजकारणी लोकांबरोबर नाहीये, जे पत्रकार सत्य बोलतात त्यांचा पण आवाज दाबला जातोय. निखिल बागडेजींवर अटॅक तर झालाच होता ना, आणि त्यांच्या शहराध्यक्षांनी केला, काय कारवाई झाली पुढे? म्हणून आज भूमिका ही आहे. तसा हल्ला तर निखिल बागडेंवर शिवसेनेच्या काळात पण झाले होते. अटका नाही, पण अटका झाल्या होत्या त्यावेळी, यांच्या माणसांवर अटका झाल्यात. म्हणजे हल्ले करणं पत्रकारांवर, एक मिनिट, तसं नाहीये. कायदा सुव्यवस्था, जो कायद्याचा एक धाक असला पाहिजे तो असायलाच पाहिजे. तो कोणाविरुद्धही असलं तरी, कोणी सरकारमध्ये असलं तरी, फायनली जेव्हा आपण सरकार चालवतो तेव्हा सगळ्यांसाठी चालवतो, जातपात धर्म किंवा स्वतःचा पक्ष न बघता. महाराष्ट्र हा आपला आहे. माझ्यासाठी मतदान केलं असेल किंवा विरोधात केलं असेल, तुम्ही माझे नागरिक आहात, मी तुमचा सेवेकरी, मला तुमची सेवा करायलाच पाहिजे, ह्या भूमिकेतून केलं पाहिजे. हे असं होत नाही. आत्ता हे तर सोडा, आत्ता मी हाच प्रश्न पडलाय की हे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्राचे आहेत की गुजरातचे आहेत? बरं, मला एकच आहे की आज आपण पहा, दुर्भाग्य असं आहे आपल्या राज्याचं की जसं मी सांगितलं, उद्योग खातं, कृषी खातं, सर्व्हिस, म्हणजे आपण आता नोकर भरती बोलतोय, कुठेही तुम्हाला काही उत्साह उमंग दिसत नाहीये. परवाच्या बजेटमध्ये तरी तुम्हाला महाराष्ट्रासाठी काही दिसलं का?
सगळं कॉन्ट्रॅक्टरसाठी होतं. मग आपण राज्य नेतो तरी कुठे? आणि एवढं सगळं 3 पक्ष फोडून, एक परिवार फोडून, महाशक्ती सोबत घेऊन, ईडी, ITA, CBI हातात घेऊन तुम्ही महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? आज तरी हे घटनाबाह्य मुख्यमंत्री जे आहेत ते कधीतरी केंद्र सरकारला, घटनाबाह्य कसे काय? त्याला तर सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं, तरी तुम्ही त्यांना ठीक आहे मग घटनादुरुस्त उद्या ते म्हणता. निवडणुका सस्पेंड करतील, आपण मान्य कराल का? घटनाबाह्य सोपी गोष्ट आहे. जे आमदार आपल्या